उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही चहा घेतात तर त्या उकळत्या चहामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकून तो चहा घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे। अगदी तुम्ही एक घोट घेतला तरी पण चालेल, पण अत्यंत प्रभावी आणि खूप लाभ देऊन जाणारा असा हा सोपा उपाय आहे। नक्की करा। गुढीपाडवा म्हणजे हिंदू मराठी नवीन वर्षाची नवीन सुरुवात असते, पहिला दिवस असतो आणि हे जे येणारं वर्ष आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे, तर त्यामुळे हा दिवस वाया न जाऊ देता, कंटाळा न करता, विसरून न जाता नक्की सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा। आणि सकाळी चहामध्ये ही एक गोष्ट नक्की टाका। घरातल्या सगळ्यांनी हा चहा जो आहे तो थोडा थोडा, जसा आपण एक घोट म्हणतो ना तसा तुम्ही घेतला तरी पण चालेल। सकाळी समजा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा सकाळी संध्याकाळी दोघं वेळेस जमलं तरी सुद्धा करू शकतात। चहामध्ये ही एक गोष्ट टाका आणि घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे। हा उपाय केल्यामुळे मोठेत मोठे दोष नाहीसे होतात। घराला कोणाची नजर लागली असेल किंवा तुम्हाला स्वतःला वाटतं की मी कष्ट करते तरी पण माझं काहीतरी काम अडून जातं की कोणाची तरी मला नजर लागलेली आहे, असं आपल्याला कधीतरी कुठेतरी वाटत असतं। तर कुठल्या वाईट गोष्टींचा आपल्यावर काही परिणाम झालेला असेल तर त्यापासून दूर जाण्यासाठी, त्या गोष्टींपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अनेकदा आपण बघितलं असेल बघा की कोणाला ना म्हणजे कष्ट भरपूर करत असतात पण त्यांना कधी त्या कामामध्ये यश मिळत नाही, नेहमी अपयश येतं। किंवा आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती असते की ती खूप अभ्यास करते, मुलगा मुलगी म्हणा किंवा आपले मिस्टर असतील किंवा बायको असते आपली, तर ती खूप कष्ट करते पण पाहिजे तेवढं तिला म्हणजे नशीब साथ देत नाही। काही ना काही अडीअडचणीमध्ये चालूच असतात, आजारपण चालू असतं, म्हणजे पैसा येतो पण तो असं दवाखान्यामध्ये वायफळ गोष्टींमध्ये खर्च होऊन जातो। म्हणून आपल्या कष्टासोबत नशिबाची जर तुम्हाला साथ पाहिजे असेल तर या प्रभावी दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा। यशप्राप्तीसाठी हा तोटका नक्की करायचा आहे। चहामध्ये तुम्हाला गोष्ट टाकायची आहे ती माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय गोष्ट आहे, तर ती गोष्ट म्हणजे आहे दालचिनी। बघा, दालचिनी आपल्याला मसाल्याचा पदार्थ असतो, या पदार्थाचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो। माता लक्ष्मी म्हणजे बघा धन, वैभव, पैसा आपल्याकडे यावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात। दिवाळीच्या वेळेस पण मी तुम्हाला दालचिनीचा उपाय सांगितला होता आणि दालचिनीच्या सुवासामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते, म्हणून तुम्हाला सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे आणि आपल्यातली नकारात्मकता घालवून टाकण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे। आता तुम्हाला करायचं काय, फक्त तुम्ही सकाळी जेव्हा चहा घेतात, चहा आपण उकळवत असतो, त्यामध्ये तुम्ही एक दालचिनी टाकली तरी सुद्धा चालेल। जास्त चहा आहे 5-6 कपच्या पुढे तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 दालचिनी टाका, ठीक आहे। आणि ते उकळवून तुम्हाला प्यायचं आहे। नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल। आपल्याकडे वर्षभर कशाचीही कमी पडणार नाही। आणि जर समजा तुमची 7:30 चालू असेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। प्रत्येक कामात यश मिळावं, त्यानंतर आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी, पैसा, वैभव हे सगळं अगदी आपल्याकडे भरभरून यावं असं तुम्हाला वाटत असेल तर न चुकता न विसरता उपाय करा, नक्की करा। बघा, प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो, पण मग आपण अशा शुभ दिवशी नाही काही छोटे उपाय करायला विसरून जातो किंवा कंटाळा करतो किंवा कोणाचा काही विश्वास नसतो। पण तुम्ही करून बघा, केल्याने वाईट तर काहीच होणार नाही, झालं तर तुमचं चांगलंच होणार आहे। आणि बघा, मागच्या वर्षी पण मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला होता, त्यामध्ये पण बऱ्याच ताईंनी दादांनी याबद्दल कमेंट केलेले आहे। नक्की तुम्ही बघा आणि करून बघा, स्वतः तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत प्रभावी आणि सोपे सोपे उपाय असतात, हे केल्यामुळे 100% आपल्या आयुष्यामध्ये त्याचा लाभ होत असतो। तर उद्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना पुन्हा एकदा परत खूप खूप शुभेच्छा। उपाय तुम्ही न विसरता कराल अशी मी अपेक्षा करते। माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।